ओके. गुड मॉर्निंग सर्वांना. ओके, काल काय बघितलं आपण? क्यूब रूट बघितलं ना. हा, आता काय तुमचा नवीन टॉपिक, तो म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट. म्हणजे काय मराठीमध्ये भागाकाराच्या कसोटी. ओके, झालं काय लिहून? झालं, हेडिंग दिली ना. आता बघा, म्हणजे कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो हे कसं ओळखणार ते. त्यातली पहिली आहे 2 ने भाग जाणारी संख्या. लिहा पहिली. ही 2ची तर माहिती असेल सगळ्यांना शक्यतो. हो गया, झालं. हाँ, अब देखो क्या मिल रहा है. काय म्हणले, एकक स्थानी 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 किंवा 0 असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो. कळले काय हा विषय? फॉर एक्झाम्पल मी एखादी संख्या लिहिली 5832. एकक स्थानी किती आहे? 2 आहे. 2 ने भाग जाईल का त्या संख्येला? जाईल. एकक स्थानी किती पाहिजे? 2 पाहिजे, किंवा 4 किंवा 6 किंवा 8 किंवा 0. मी इथं 1 लिहिलं तर जाईल का आता भाग? नाही. इथं 0 लावला आता जाईल का भाग? जाईल. 8 लावला आता जाईल का? जाईल. 5 लावला आता जाईल का? कळलं काय? 2 ने भाग जाणारी संख्या. ठीक आहे, 2ची इझी होती. तीनची माहिती आहे का हे सांगा पहिले, जे नवीन आहे ते सांगा. 3ची कसोटी माहिती का? 3 ने भाग जाणारी संख्या कशी ओळखता? 3 ने भाग जाणारी संख्या 6 काय? हा, नेमकं 6 काय? 6 काय नेमकं? कुठं 6? कुठं? एकक स्थानी 6 पाहिजे. मग मला सांग, मी जर असं काही लिहिलं, तू म्हणतो एकक स्थानी 6 पाहिजे. 16ला 3 ने भाग जातो? 3च्या वाड्यात 16 येतच नाही. मग हा, बरं झालं डायरेक्ट लिहिलं नाही. ठीक आहे, 3चा तसं नाहीये, हे 3चा असं आहे. लिहा. झालं लिहिले. काय म्हणले आता स्टेटमेंट बघा काय म्हणते ते. जर दिलेल्या संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग
जाईल. म्हणजे काय, एखादा नंबर घेतला मी 5 4 9 8 1, ठीक आहे, त्यांची बेरीज करा. 5 आणि 4 9, 9 आणि 9 18, 18 आणि 8 26, 26 आणि 1 27. दिलेल्या संख्येच्या बेरजेला बेरीज किती आली आहे? 27. 3 ने भाग जातो का? 27 ला 3 ने भाग जातो का? म्हणजे 27 3च्या पाड्यात आहे का? सिंपल भाषेमध्ये आहे ना. जर 27 ला 3 ने भाग जात असेल तर या संख्येला पण 3 ने भाग जाईल. हेच म्हणणं आहे त्याचं. जर दिलेल्या संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जाईल. कळलं काय? काय विषय? एक्झाम्पल लिहून घ्या. याला जातो का भाग या संख्येला? 6/61. जाते? या संख्येला 3 ने भाग जातोय का? 6 6 12, 5 आणि 1 6, 12 आणि 6 किती? 18. 18 ला 3 ने भाग जातो? जातो. म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जाईल. एकक स्थानाशी काही घेणं देणं नाही बरं का आपल्याला काय फक्त बेरजेला 3 ने भाग केला पाहिजे. एकक स्थान शून्य का असं आपल्याला काही घेणं. 3चा नियम मध्ये एकक स्थानाच्या काही घेणं देणं नाही राहत. कळले काय? काय विषय? बेरजेला 3 ने भाग केला तरच त्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जाईल. ओके. 4चा काय आयडिया? 4 ने भाग जाणारी संख्येची तू तर केलंय ना पहिले. हे बघा, माझे लेक्चर किती वेळेस पण करा, पण घरी जर वाचलंच नाही ना तर काही फायदा नाही. माझेच काय कोणी का असं माझ्या जागी. काय 4चं? ओके, लिखो 4चं. जर स्टेटमेंट लिहून झालं? वाक्य लिहिलं ना? काय म्हणले? जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जाईल. सिंपल भाषेमध्ये मी एखादा नंबर लिहिला 5624. जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना, शेवटचे 2 अंक कोणते? 24. 24 ला 4 ने भाग जातो का? जातो ना. 24 ला 4 ने भाग, 4 सक 24 होतं. जर शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जात असेल ना तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. कळलं का? संख्या किती का मोठी असेल, मी इथं 8 9 7 8 इतकी मोठी संख्या असेल, शेवटचे तुम्हाला काय बघायचे? फक्त 2च अंक बघायचे. जर शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग जात असेल ना तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जाईल. कळलं काय?
हे लिहिलं ना, जर दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जाईल. कळलं काय? काय दुसरा नंबर याला जाईल का 4 ने भाग? शेवटचे दोन अंक काय? 68. 68 ला 4 ने भाग जातो का? हा हा, याच्यावर टेबल माहित पाहिजे. कितीच्या पाड्यात येत 68? 4 वेळेस. हा 7 चोक 68 होतं. हा पण किती? 17 चोक 68. किती वेळ लावला रोहन? 17 चोक 68 ना. एडन नका करू. काय 4 7 28 होतं. मग ते 17च येतं ना असं. मग तेच विचारलं ना मी. हा हा काय म्हणता तुम्ही ना, तुम्हाला येतं सगळे, पण तुमचे जे बेसिक कॅल्क्युलेशन आहे ना तेच जर नसले ना तर पेपरमध्ये तुम्ही एक क्वेश्चनला समजा अरेंज केलं असं काहीतरी 5 8 6 5 3 3 7 5 0 डिवायडेड बाय 15 इंटू 100 फॉर एक्झाम्पल. तुम्ही मांडणी करून घ्याल क्वेश्चनची, कशाने भाग देणार याला? फायनल आन्सर काढावा लागेल त्याचा. भाग कशाने देणार? कितीने? खाली 15 दिले म्हणजे ह्या नंबरला 15 ने भाग जाईलच. बलजबरी कोणी असं नंबर देणार नाही. 15चा घन येतो 33 75. कळलं क्या? म्हणजे इथं किती येईल? 225. 15 ने भाग गेला आणि 2 शून्य लावून द्या त्याला. याचं उत्तर येईल 2.25 लाख. सोडा गेलं उडत. इथं या वापस. तेव्हा आपण बोर्ड मास मध्ये काय केलं. कळलं का? शेवटच्या दोन अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जाईल म्हणजे हिला पण जाईल. हिला भाग जातो का 4 ने? या संख्येला 4 ने भाग जाईल का? शेवटचे दोन अंक काय? 86. 86 ला 4 ने भाग जातो का? पूर्ण भाग नाही जात. पॉईंट नाही येईल ना, मग पॉईंट चालेल का आपल्याला? बिलकुल नाही. पूर्ण भाग गेला तरच. 86 ला 4 ने भाग नाही जात म्हणजे या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग नाही जाणार. कळलं काय? काय विषय? आता त्याच्याच खाली एक वाक्य लिहा, हे वालं. ओके झालं. काय म्हणले स्टेटमेंट? जर शेवटचे दोन अंक शून्य असेल तरी पण त्या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जाईल. समजा मी काही नंबर लिहिला 5 2 5 6 00. शेवटी दोन शून्य आहे ना, मग तरी पण त्या संख्येला 4 ने भाग जातात. कळलं काय? काय विषय? शेवटी दोन शून्य असेल तरी पण त्या संख्येला भाग जाईल. हा आता जाईल का? आता जाईल का? येडे जाईल ना. शेवटी दोन शून्य पाहिजे ना. इकडे किती का असं ना, शेवटी दोन आहे ना. बस 3 असून इथं 4 असो, शेवटी किती पाहिजे आपल्याला फक्त? कळतंय का काय म्हणलं मी? स्क्वेअरचा पार्ट नको करू, स्क्वेअर इथं नको टाकू. 2च्या पटीत शून्य पाहिजे. डिव्हिजिबिलिटी चालू आपली. इथं 3 आहे पण आपल्याला शेवटी किती पाहिजे? 2च आहे ना. 2 खतम मॅटर. म्हणून मी एक शून्य लावलं पाहिजे का? डायरेक्ट नाही. शेवटी किती पाहिजे? फक्त 2 पाहिजे. आहे का 2?
बस. कळलं काय? बावचळू नका बरं का इथं कुठं. हा, टाका आता 5ची. झालं लिहून? ओके. काय म्हणता, जसं 2चं होतं ना, एकक स्थानी काय पाहिजे, 2, 4, 6, 8 किंवा 0. तसंच 5चं काय, एकक स्थानी 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे, तरच त्या नंबरला 5 ने डिवाइड होईल. फॉर एक्झाम्पल 38425, 5 ने डिवाइड होईल का हा नंबर? एकक स्थानी किती आहे, 5. एक तर 5 पाहिजे किंवा 0 पाहिजे. इथं जर 0 असेल तर डिवाइड होईल का आता 5 ने? तरी पण होईल. कळलं का? 5 पाहिजे किंवा 0 पाहिजे, तरच 5 ने डिवाइड होईल. कळलं काय? नक्की? ओके. 6चं काय आयडिया? 6चं दमका 6 ने भाग जाणाऱ्या संख्याचं काय? काहीच नाही. लिखा फिर. झालं? आता बघा काय म्हणते, हा 2 आणि 3 या दोन्ही संख्येने भाग गेला तरच 6 ने पूर्णपणे भाग जाईल. फॉर एक्झाम्पल मी एखादी संख्या लिहितो 192. 192 ला 2 ने भाग जातोय का? अरे 192 ला 2 ने भाग जातोय का? 2 ने जातोय ना. एकक स्थानी किती आहे? 2 आहे, म्हणजे 2 ने भाग जाईल. आता 3 ने जातोय का चेक करा. 3 ची कसोटी काय होती? सगळ्यांची बेरीज याला जर 3 ने भाग गेला तर 3 ने भाग जाईल. 1 आणि 9 10, 10 आणि 2 12, 12 ला 3 ने भाग जातो का? जातो, म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जाईल. ह्या संख्येला 2 ने पण भाग जातोय, 3 ने पण जातोय, म्हणजे 6 ने पण जाईल. हा याचा रूल आहे. 2 ने पण गेला पाहिजे, 3 ने पण गेला पाहिजे, तरच 6 ने भाग जाईल. नाहीतर नाही, दोघांपैकी एकाने जरी नाही गेला तरी पण 6 ने भाग नाही जाणार. कळलं काय? काय विषय हा? हे लिहू. काय झालं? कळलं नाही? हा, कळलं ना? हा, कळलं काय नक्की? समजा मी असं काही लिहिलं, ठीक आहे. 3 ने भाग जातो का? 2 आणि 1 3, 9 आणि 3 12, 3 ने भाग जातोय. 2 ने जातोय का या संख्येला भाग? 2 ने जात नाही, म्हणजे 6 ने जाईल का? दोघांपैकी एकाने बी नाही केला तरी पण 6 ने जाणार. कळलं काय?
आता 2 ने चालला का या संख्येला भाग? जातोय. 3 ने जातो का बघा? 8 आणि 1 9, 9 आणि 2 11. 11ला 3 ने जात नाही म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग नाही जाणार. दोघांपैकी एकाने गेला नाही तरी पण 6 ने जाईल का? नाही. 2 ने पण गेला पाहिजे, 3 ने पण गेला पाहिजे तरच 6 ने जाईल. लिहूया. ते दोन एक्झाम्पल लिहून घ्या खाली. कळलं नाही? ओके. आता सगळ्यात भारी आली कसोटी ती म्हणजे 7. लिखो 7. इसमें मजा आएगा. हो गया? चला का? ओके. अब देखो काय म्हणलंय ते. समजा मी नंबर घेतला 168. याला बघायचंय 7 ने भाग जातो का नाही. जसं स्टेप्स दिले ना तसंच करायचं. शेवटच्या संख्येची दुप्पट करायची. शेवटच्या संख्या कोणत्या आहे? 8. 8 ची दुप्पट किती? 8 ची दुप्पट 16. झालं. आलेल्या दुप्पटीला शिल्लक संख्येमधून वजा करावे. दुप्पट किती आली आहे? 16. आता शिल्लक संख्या कोणती? 8 सोडून द्या. शिल्लक कोणती उरली? ह्या 16 मधून ही 16 गेली. किती राहिलं? 0.
ठीक आहे. जर आलेली वजाबाकी 0 किंवा 7च्या पटीत असेल तर त्या संख्येला 7ने पूर्णपणे भाग जाईल. 0 आली का वजाबाकी? 0 किंवा काय पाहिजे? 7च्या पटीत. 0 आली ना? ओके. मग या संख्येला 7ने भाग जाईल. कळलं का हे? आता 7च्या पटीत म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी लिहिलं 399. 9ची दुप्पट 18. तेच ना, शेवटच्या संख्येची दुप्पट करायची. 9ची दुप्पट 18. आलेल्या दुप्पटीला शिल्लक संख्येमधून वजा करा. आता शिल्लक संख्या कोणती? ही 39. 39 मध्ये 18 कमी केले. 9 मधून 8 गेले 1. 3 मधून 1 गेला 2. किती आली वजाबाकी? 21. 21 ही 7च्या पटीत आहे का? म्हणजे 21 हे 7च्या पाड्यात येतं का? येतं ना. म्हणजे या संख्येला 7ने भाग जाईल. आता कळलं का? एक तर वजाबाकी 0 आली पाहिजे किंवा 7च्या पटीत आली पाहिजे. कळलं काय? आता हे तुम्ही सांगा मला. 595 याला 7ने भाग जाईल का? चाळीस नाही, 5च्या पटीत 10 आहे तर ते नाही. शेवटच्या संख्येची डबल करा. हा, मग आलेल्या नंबर मधून 10 वजा करावं लागेल. 40 कसं येईल ताई? हे बघा, 5ची दुप्पट किती? 10. बरोबर. इकडे बघा, इकडे 5ची दुप्पट किती? 10. शिल्लक संख्येमधून 10 वजा करायचे ना. आता शिल्लक संख्या कोणती? 59. 59 मायनस 10 किती येते? 49 ना. 40 कसे? मग 49 हे 7च्या पटीत आहे का? 7च्या पाड्यात 49 येतं ना. हो, म्हणजे या संख्येला 7ने भाग जातो. कळलं काय? काय विषय? ते 3 एक्झाम्पल लिहून घ्या. केलं जातो का भाग सांगा? कोणतं? कसंच आहे? 69 6902. अच्छा, ठीक आहे. जातो. जातोय 119 ला. ओके. आता बघा, 9ची दुप्पट 18. शिल्लक संख्या किती आहे? 11. 18 मधून 11 गेले किती राहिले? 7. 7 हे 7च्या पटीत आहे ना. कळलं काय? काय विषय? जो मोठा आहे ना त्याच्यातून छोटा मायनस करायचा. असं विचार न करू 11 मधून 18 कशी कमी करू. इथं कसं, याच्यातून आलेली दुप्पट मायनस केली ना. मग इथं 11 मधून 18 नाही, मोठ्यातून छोटा मायनस करा. कळलं काय? 7 हे 7च्या पटीत आहे ना. ओके. वजाबाकी एक तर 0 आली पाहिजे किंवा 7च्या पटीत आली पाहिजे. समजा की इथं 49 ऐवजी 48 असतं, चाललं असतं का? ऐक, इथं वजाबाकी 49 ऐवजी 48 आली असती. 48 7च्या पाड्यात येतं का? कळलं का? मग ती संख्या जी कोणती असती त्याला 7ने भाग गेला असता का? बिलकुल नाही. कळलं काय? काय विषय? ओके.
झालं वाक्य. तू एका भाषेतच लिहितोय ना? हा, तर दोन्ही नका लिहू बरं का. ज्याला इंग्लिश पाहिजे ते इंग्लिश लिहि, ज्याला मराठीत पाहिजे ते मराठीत लिहि. आठचाच आहे, दुसरा नियम आहे बघा, त्याच्याच खाली लिहा. झालं, लिहिलंय. ओके, इथं बघा काय होतं ते. समजा मी एखादी संख्या घेतो, इकडे लक्ष. समजा मी संख्या बघतोय, किती ती 576. काय म्हणले पहिले, शेवटच्या दोन संख्यांना 8 ने भाग द्यावे. शेवटच्या दोन संख्या किती आहे? 76 आहे. त्याला काय करायचं, 8 ने भाग द्या. 8 9 72. इथं काय लिहिणार, शिल्लक संख्या किती राहते, 76 मधून 72 गेले, किती शिल्लक राहिले? 4. कळलं का इथपर्यंत? हो. भाग दिल्यानंतर जर शिल्लक संख्या 4 राहत असेल तर शतक स्थानी विषम संख्याच असावी. भाग दिल्यानंतर शिल्लक किती राहील आपलं? 4. तर विषम स्थानी कोणती संख्या पाहिजे? सॉरी, शतक स्थानी कोणती संख्या पाहिजे? उलट विषम आहे का? विषमी आहे, मग या संख्येला 8 ने भाग जाईल. कळलं काय? इथं समजा मी असं लिहिलं 676. 76 ला काय करणार मी? 8 ने भाग देणार. शिल्लक संख्या किती राहते माझी? 4. शतक स्थानी कोणती संख्या पाहिजे? विषम. इथं आहे का विषम? मग या संख्येला जाईल का भाग? कळलं काय? ठीक. तसंच दुसरा रूल काय होता याचा, ओके, दुसरा रूल काय होता बघायचा, शेवटच्या दोन संख्यांना 8 ने भाग द्या. ठीक, 8 ने भाग देणार. किती येतो? 72. 8 ने भाग द्या. रिमाइंडर किती राहते? शिल्लक संख्या किती राहते? 0. कारण 8 ला 72 ला पूर्ण भाग जातोय ना 8 ने. 8 9 72. शिल्लक किती राहते? 0. भाग दिल्यानंतर जर शिल्लक संख्या 0 राहत असेल तर शतक स्थानी समसंख्याच असावी. शतक स्थानी आहे का समसंख्या? आहे ना, म्हणजे या संख्येला 8 ने भाग जाईल. समजा मी इथं 972 लिहिलं, शेवटच्या दोन संख्यांना 8 ने भाग दिला, 72 ला 8 ने भाग दिला, शिल्लक राहिला 0. 0 जर शिल्लक राहते तर इथं कोणती संख्या पाहिजे? सम पाहिजे. आहे का समसंख्या? कोणती आहे? विषम. हिला जाईल का? कळलं का ताई? एकच लक्षात ठेवा, भाग दिल्यानंतर जर 4 शिल्लक राहत असेल तर इथं विषम पाहिजे, 0 शिल्लक राहत असेल तर सम पाहिजे. ह्या गोष्टींचे फक्त स्टेटमेंट मोठे, समजायला इझी. कळलं काय काय म्हणलं मी? नक्की. 8 ने कसोटी काय म्हणते 8ची, की शेवटच्या दोन संख्यांना 8 ने भाग द्या. जर 4 शिल्लक राहत असेल तर शतक स्थानी विषम संख्या पाहिजे, आणि 0 शिल्लक राहत असेल तर शतक स्थानी समसंख्या पाहिजे. कळलं काय? नक्की. हे लिहा साईडलाच. इथं 4, इथं 0. तुम्ही कोणत्या एक्झाम साठी आले? पीओ साठी. ओके, ठीक आहे. असं बेसिकच चालू आहे. आता ग्रॅज्युएशन संपलंय का? 12th ला आहे, प्रिपरेशन मध्ये आताच.
कळलं काय? समजा ना आठचं. आता 9ची लिहा. झालं? झाले लिहून? इकडे बघा. आणि हा ते जे 8चं होतं ना, काय लिहिलं तुम्ही? 576. इकडे संख्या किती का मोठी असते ना, 28, 29 इतकी मोठी जरी असली, तुम्हाला खेळायचं कोणासोबत आहे माहिती का? शेवटच्या 3 अंकासोबतच खेळायचं फक्त. 4 रिमाइंडर राहत असेल तर विषम संख्या, 0 रिमाइंडर राहत असेल तर समसंख्या. एवढंच बघा. संख्या किती का मोठी असताना, किती पण. कळलं काय? इथे किती अंकाची संख्या ही? 7 अंकाची. मी जर म्हणलो 10 अंकाची संख्या दिली तरी तुम्ही काय बघणार? शेवटचे 3 अंक बघणार फक्त. 8ने भाग दिल्यानंतर जर 4 शिल्लक राहत असेल तर विषम संख्या शोधा शतक स्थानी, आणि जर 0 शिल्लक राहत असेल तर समसंख्या शोधा. कळलं काय? ओके. आता 9चं बघा काय विषय. जसं 3चं होतं ना, तसंच 9चं. जर संख्येच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जाईल. इफ द सम ऑफ द डिजिट्स इज डिव्हिजिबल बाय 9, then the number is divisible by 9. For example, ठीक आहे, एवढा मोठा नंबर घेतला. काय म्हणले? जर संख्येच्या बेरजेला, यांची पहिले ऍडिशन करून घ्या. ठीक आहे. 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, 16 आणि 2 18, 18 आणि 6 24, 24 आणि 3 27, 27 आणि 5 32, 32 आणि 4 36. 36 ला 9ने डिवाइड होता का? म्हणजे 9च्या टेबलमध्ये 36 येतं का? येतं ना. जर यांच्या ऍडिशनला 9ने डिवाइड झालं तर ह्या नंबरला पण 9ने डिवाइड होईल. कळलं काय? जसं 3चं होतं ना, की 3च्या जे काय नंबर दिला असेल त्यांच्या बेरजेला 3ने भाग केला तरच त्या संख्येला 3ने भाग जाईल. तसंच येते, दिलेल्या संख्येच्या बेरजेला जर 9ने भाग केला तरच त्या संख्येला 9ने भाग जाईल. कळलं काय? काय विषय हा? नक्की. दुसरं एक्झाम्पल समजा. याला जाईल का 9ने भाग? करायची ऍडिशन किती येते? जाते. 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 आणि 2 17, 17 आणि 1 18, 18 ला 9ने डिवाइड होता का? हो. मग ह्या नंबरला पण 9ने डिवाइड होतं. कळलं काय? नक्की. लिहून घे एक्झाम्पल त्याच्या खाली. बारावी झाली की बाकी? आता 12वीला गेलं. ओके. म्हणजे कॉमर्स घेतलंय का? ओके. म्हणजे JEE वगैरे काहीच कशाचं नादी नाही लागलं. मग स्टार्टिंग पासून ठरलेलं आहे का ह्याच फील्डमध्ये यायचं? मग कॉमर्स घेणार आहे, मग CA नाही बनायचं? CA घरचं कोणी बँकेत आहे का? तू पहिला आहे म्हणजे बँकिंग करणार.
लिहिलंय, झालं का? ओके. ऍडिशन सांगायची, बेरीज सांगा किती याची? 18. 9 ने भाग जाईल का याला, या संख्येला? या संख्येला 9 ने भाग जाईल का? जात. याची बेरीज करा, किती? 21. याला जाईल का 9 ने भाग? नाही. याला 3 ने जाईल का? या नंबरला 3 ने जाईल का? जाईल. याला 3 ने जाईल का? ऍडिशन किती आहे हे बघा, 3च्या टेबलमध्ये 18 पण येतं, 3च्या टेबलमध्ये 21 पण येतं. पण मला सांगायचं हे होतं, या संख्येला 9 ने भाग चाललाय का? या संख्येला 9 ने भाग चाललाय का? जातोय ना 9 ने. बेरीज किती? 18 आहे. 3 ने पण चाललाय का? जातोय. इकडे बघा, इथं 9 ने चाललाय का? नाही. पण 3 ने चाललाय का? सांगायचं तात्पर्य हे, एखाद्या संख्येला जर 9 ने भाग जात असेल ना, तर 3 ने 100% जातोच. पण 3 ने चाललाय म्हणून 9 ने जाईल गरजेचं आहे का? कळलं काय म्हणलं मी? एखाद्या संख्येला समजा मी म्हटलं 9 ने भाग चालला, म्हणजे याचा अर्थ 3 ने पण जाणारच. पण 3 ने जातोय म्हणून 9 ने जाईल गरजेचं आहे का? कळलं काय? फॉर एक्झाम्पल 9 गुणिला 6 किती? 54. 3च्या पाड्यात 54 येतं का? होतं. 18 त्रिक 54 होतं. पण मी जर म्हणलो समजा दुसरी संख्या घेतली मी 33 फॉर एक्झाम्पल, 3च्या पाड्यात 33 येतं, बरोबर? पण 9च्या पाड्यात 33 येतं का? हे कळलं का म्हणलं मी? एखाद्या संख्येला 3 ने भाग चालला म्हणून 9 ने जाईल किंवा नाही जाणार, पण 9 ने चालला म्हणजे 3 ने जाणारच. आणि यांनी ह्याचा फायदा काय माहिती का? जो तुम्ही ऑप्शन खेळशाल ना, फॉर एक्झाम्पल एखादा नंबर काहीतरी ऑप्शन आलं तुम्हाला, इथं असं काहीतरी लिहिलं 9x ची व्हॅल्यू काढायची तुम्ही, त्यासाठी x ची व्हॅल्यू काढावं लागेल. एक रॅन्डम म्हणलं मी तुम्हाला, फायनल तुमचा क्वेश्चन असा येतोय की 9x ची व्हॅल्यू काढायची. तुम्ही x ची व्हॅल्यू काहीतरी काढणार आणि त्याला 9 सोबत मल्टिप्लाय करणार, म्हणजे जे काही आन्सर असेल ते काय असेल 9च्या पटीत असेल, बरोबर? मी ऑप्शन लिहिले समजा 21, 18, त्याच्यानंतर 69 आणि एक दुसरं समजा लिहिलं 33. थोड्या वेळासाठी मला सांगा नंबर काय हा 9चा मल्टिपल आहे. मग तुम्ही शोधणार कोण? फक्त 9चा मल्टिपलच शोधा. 3चा शोधून काय फायदा आहे का? कारण मेन प्रेफरन्स कोणाला द्यायचा तुम्हाला? 9ला. 9च्या पटीत 69 येतो का? अरे 9च्या टेबलमध्ये 69 येतो का? हे तुमचा आन्सर होईल का? नाही. 9च्या टेबलमध्ये 33 येतं का? 9च्या टेबलमध्ये 21 येतं का? नाही. 9च्या टेबलमध्ये 18 येतं का? हा येतं. 9 ने चालला म्हणजे 3 ने जाईल, पण तुम्हाला 3चे ऑप्शन शोधायचे का? नाही. तुम्हाला कोणाचे शोधायचे? पहिला प्रेफरन्स कोणाला देणार? 9लाच देणार. आता कळलं का? पण समजा आपल्याला असं काही शोधायचंय 3x, तर मला सांगा 3च्या पटीत तर 4ही ऑप्शन पण आहे ना. हे कळलं का? तुम्हाला ऑप्शन कट करायला इझी होईल ते. समजा काय म्हणलं मी? नक्की ना? एखाद्या संख्येला जर 9 ने डिवाइड होते तर 3 ने डिवाइड होईल का? एखाद्या नंबरला जर 9 ने भाग चालला तर 3 ने भाग जाईल का? जाईल. पण 3 ने चाललाय म्हणून 9 ने जाईल असं गरजेचं आहे का? जाईल पण किंवा नाही पण जाणार. कळलं काय? ओके. हे होतं 9चा मॅटर. आता हे 11. लिहो. एक काम करा, थोडाच वेळ राहिला, फोटो काढून घ्या, नंतर मी एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. फ्लॅश ऑफ करून फोटो घ्या, तर तो दिसल, नाही तर ते बोर्डवरचा फ्लॅशच चमकल वापस. झालं? फोटो काढला? ओके. इकडे बघा,
काय म्हणले, जर विषम स्थानावर असणाऱ्या संख्यांची बेरीज व समस्थानावर असणाऱ्या संख्यांची बेरीज यांच्यातील फरक जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने पूर्णपणे भाग जाईल. म्हणजे काय, इधर असं काही एक्झाम्पल घेतलं. पण सांगा 6 आणि 5 किती, 11 झाले की यांची बेरीज झाली. बघा हा पहिल्या नंबरवर आहे हा तिसऱ्या नंबर म्हणजे विषम स्थान आहे ना त्यांची. ठीक आहे, इफ द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द डिजिट्स ॲट ऑड प्लेसेसची ऍडिशन झाली. आता नंतर हा दुसऱ्या नंबरवर आणि हा चौथ्या नंबरवर, यांची ऍडिशन करा. 5 आणि 6 पण किती, 11. जर यांचा फरक किती येतोय आता, 0. जर यांचा डिफरन्स 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जाईल. आलाय का 0, म्हणजे या नंबरला 11ने भाग जाईल. कळलं काय. आता 11च्या पटीत म्हणजे काय, ओ तेरी इथं मल्टी स्क्रीन आहे का, ठीक आहे जाऊ. समजा मी काहीतरी नंबर लिहिला जसं 88816311, बरोबर आहे का रोहन, हाच आहे का नंबर. आता बघा 8 आणि 8 16, 8 24, 8 32, 32 आणि 1 33, झाली की यांची ऍडिशन. आता याची 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11. यांचा फरक बघा किती किती येतोय, 22. 22 हा 11च्या टेबल मध्ये येतो का, येतो. म्हणजे त्यांचा डिफरन्स किती आला पाहिजे, एक तर 0 आला पाहिजे किंवा 11चा मल्टिपल आला पाहिजे, तर त्या नंबरला 11 ने डिवाइड होईल. कळलं काय, काय विषय हा, विषम स्थानावर असणाऱ्या संख्यांची बेरीज आणि समस्थानावर असणाऱ्या संख्यांची बेरीज यांच्यातील फरक जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने पूर्णपणे भाग जाईल. कुठे गेलं बे, हा, if the difference between the sum of the digits at odd places and sum of the digits at even places is 0 or multiple of 11 then the number is divisible by 11. समजा काय विषय, हे दोन्ही एक्झाम्पल घेऊ. एक तर 0 आला पाहिजे किंवा 11च्या पटीत. इथं जर 21 आला असतं चाललं असतं का, बिलकुल नाही, कारण 21 11च्या टेबलमध्ये येतं का. 88 आली तर डिफरन्स जर आपला 88 आला तर जाईल ना भाग, 88 येतो ना 11च्या भाड्यामध्ये, मग जाईल भाग. ठीक आहे, झालं का, दिले. फोटो काढायचं पटकन. आणि हा जे व्हिडिओ बघताय ना ऑनलाईन, ते व्हिडिओ पॉज करा आणि ते लिहा, तुम्ही फोटो नका काढू. झालं का फोटो काढ. काय म्हणते, 3ने आणि 4ने दोन्हीने भाग गेला पाहिजे तरच 12ने भाग जाईल. जसं 6चं काय होतं, 2 आणि 3ने भाग गेला पाहिजे, तसं 12चं काय, आता 3ने पण भाग गेला पाहिजे आणि 4ने पण गेला पाहिजे. कारण 12 हा तयार कसा झाला, या दोघांच्या मल्टिप्लिकेशनच तयार झालं ना, म्हणून त्या नंबरला 3ने पण डिवाइड झाला पाहिजे आणि 4ने पण. फॉर एक्झाम्पल मी नंबर लिहितो 288, नंबरला 3ने डिवाइड होते का चेक करा. 8 आणि 2 10, 10 आणि 8 18, 18ला 3ने डिवाइड होतं, म्हणजे या नंबरला पण 3ने डिवाइड होईल. आता 4चं चेक करा, 4ची डिव्हिजिबिलिटी काय होती, शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग गेला पाहिजे. 88ला 4ने भाग जातो का, जातो, म्हणजे ह्या नंबरला पण 4ने भाग जाईल. 3ने पण भाग चालला, 4ने पण चालला, म्हणजे 12ने पण. दोघांपैकी एकाने जरी भाग नाही केला तर 12ने भाग जाईल का, बिलकुल नाही. कळलं काय, 3ने पण त्या संख्येला भाग गेला पाहिजे, 4ने पण गेला पाहिजे, तरच 12ने भाग जाईल. जर 3ने जात नाही 4ने जातोय, चालेल का, बिलकुल नाही. 4ने जातोय 3ने जात नाही, चालेल का, असं नाही. दोघांनी गेला पाहिजे तरच 12ने भाग जाईल. कळलं काय विषय, निघाल होता.
कळलं काय नक्की? ओके. 13 नका लिहू, थांबा. पहिले आपण 14 आणि 15 कम्प्लीट करू, मग 13 14चे लिहू. फोटो काढा, फोटो. काढला फोटो. काय म्हणते 7चं 2 आणि 7 सॉरी 14चं 2 आणि 7 या दोन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे. म्हणजे त्या संख्येला 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 7 ने पण गेला पाहिजे. 2 ने जातोय का या नंबरला भाग? जातोय. 7 ने जातोय का भाग? आहे बघा. 6 ची दुप्पट 12. 19 मधून 12 गेले, शिल्लक किती? 7. 7 हे 7च्या पटीत आहे का? आहे. म्हणजे या संख्येला 7 ने पण भाग जातोय. 2 ने पण जातोय, 7 ने पण जातोय, म्हणजे 14 ने पण. दोघांपैकी एकाने जरी नाही केला तरी पण 14 ने नाही. कळलं काय? आता लास्ट काय उरलंय ते 15. ठीक आहे. काय म्हणते 15चं? 3 ने पण गेला पाहिजे आणि 5 ने पण गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल नंबर घेतला. ठीक आहे. आता बघा संख्येला 3 ने भाग चाललाय का? बघा 3 आणि 3 6, 6 आणि 7 13, 13 आणि 5 18, 18 ला 3 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला पण 3 ने भाग जाईल. ह्या नंबरला 5 ने भाग जातोय का? एकच स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5 ने पण भाग जाईल. 3 ने पण चालला, 5 ने पण चालला, म्हणजे 15 ने पण जाईल. दोघांपैकी एकाने जरी नाही केला तरी पण 15 ने नाही जाणार. कळलं काय? ठीक आहे. तर हे लिहा, मग 13चं सांगतो मी तुम्हाला काय. ओके. आता 13चा फोटो काढून घ्या तसं. बरं. 13चा पाढा येतो. 13चा टेबल येतो का? थोडा थोडा लाईट लाईट. 13 चौक किती? 52. 13 चौक 52. आणि 13 गुणिले 5 65. ओके. इथं दे. काय म्हणले स्टेटमेंट? शेवटच्या संख्येची 4 पट करावी. मल्टिप्लाय द लास्ट डिजिट बाय 4. कोणता आहे लास्ट डिजिट? आहे लास्ट डिजिट शेवटचा एकच अंक आहे नाही. 9 ला 4 ने मल्टिप्लाय करा, किती आलं? 36. ठीक आहे. नंतर ऍड द आन्सर्स ऑब्टेन्ड इन द रिमेनिंग नंबर. आलेल्या उत्तराला शिल्लक संख्येमध्ये बेरीज करावी. किती आलं उत्तर आपलं? 36. शिल्लक संख्या 9 सोडून द्या, कोणती शिल्लक संख्या? 16. 16 मध्ये 36 ला बेरीज करा. 6 आणि 6 12, कॅरी 1, किती? बेरीज किती आली? 52. जर आलेली बेरीज 13च्या पटीत असेल तर त्या संख्येला 13 ने पूर्णपणे भाग जाईल. 52 13च्या पाड्यात येतं का? येतं ना. 13 चौक 52 आता बोललो आपण, म्हणजे ह्या संख्येला 13 ने भाग जाईल. समजा घ्या काय विषय. तर या संख्येला 13 ने भाग जाईल.
ह्या संख्येला 13 ने भाग जाईल का सांगा मला पटकन. शेवटच्या संख्येची 4 पट करा. 8 चौक 32 आणि शिल्लक संख्येमध्ये ऍड करा. 3 आणि 2 5, 3 आणि 3 6, 65. 65 ला 13 ने भाग जातो का? 13 5 65, म्हणजे या संख्येला पण 13 ने भाग जाईल. कळलं काय? काय शेवटच्या संख्येची 4 पट करायची आणि रिमेनिंग नंबर मध्ये ऍड करा. जर ऍडिशन 13 चा मल्टिपल असेल तर त्या नंबरला 13 ने डिवाइड होईल. झालं? आता इकडे बघ. यासाठी 13चा टेबल माहित पाहिजे बरं का. कोणता पण एक नंबर सांगा मला सिंगल डिजिट. 6. वा. नाही 6 सोडा, दुसरा सांगा थोड्या वेळासाठी. 8 सिंगल डिजिट आहे का तो? किती वेळेस लिहिलं मी त्याला? मोजा. 6 वेळेस. कोणती पण एक अंकाची संख्या जर 6 वेळेस रिपीट झाली तरी तिला 13 ने भाग जातो. कळलं काय? काय म्हणलं मी? कोणती पण सिंगल डिजिट नंबर किती वेळेस रिपीट झाला पाहिजे? 6 वेळेस किंवा 6च्या मल्टिपल मध्ये रिपीट झाला पाहिजे. मी जर याला 12 वेळेस लिहिलं तरी पण चालेल, कारण 12 वेळेस लिहिलं म्हणजे कितीच्या पटीत झाला तो? 6च्या पटीत झाला ना. 18 वेळेस लिहिलं तर तरी पण 13 ने भाग जाईल. 24 वेळेस लिहिला तर तरी पण 13 ने भाग जाईल. 25 वेळेस लिहिला तर नाही जाणार. कळलं काय? काय म्हणलं मी? कोणता पण सिंगल, कोणता पण जगातला, मी समजा 7 लिहिला, किती वेळेस लिहिला पाहिजे फक्त तो रिपीट? 6 वेळेस. हे 3 आणि 3 6 वेळेस रिपीट झालाय का तो? तर त्याला 13 ने भाग जाईल. कळलं काय? काय विषय हा? कोणता पण सिंगल डिजिट नंबर जर लगातार 6 वेळेस रिपीट होतोय किंवा 6च्या मल्टिपल मध्ये रिपीट होतोय तर त्याला 13 ने डिवाइड होईल. कळलं काय? नक्की? ओके, होईल. आता 2 अंकाची संख्या सांगा मला. 28. ठीक. 28 28 28. कोणती पण 2 अंकांची संख्या 3 वेळेस रिपीट झाली म्हणजे टोटल डिजिट्स किती झाले? 7 झाले ना. कोणती पण 2 अंकांची संख्या 3 वेळेस जर रिपीट झाली तिला पण 13 ने भाग जातो. कळलं काय? काय म्हणलं मी? आता 3 अंकाचा एक नंबर सांगा. 431 431. कोणता पण 3 अंकांचा नंबर 2दा रिपीट झाला तरी पण त्याला 13 ने भाग. समजा काय? एक अंकाचा असेल 6 वेळेस रिपीट व्हायला पाहिजे, 2 अंकांचा असेल 3 वेळेस रिपीट झाला पाहिजे, 3 अंकाचा असेल 2 वेळेस. कळलं काय? फॉर एक्झाम्पल मी याला जर अजून एक्सटेंड केलं 431 431 आणि 431, आता भाग जाईल का? नीट विचार करा, आता भाग जाईल का? नाही जाणार, कारण रिपीट किती वेळेस झाले ते? 3 वेळेस. नंबर किती आले? टोटल 9 डिजिट्स आलेत. आपल्याला डिजिट्स किती वेळेचे? 6च्या मल्टिपल मध्ये पाहिजे. 9 हे 6च्या पाड्यात येतं का? समजा मी अजून एक वेळा 431 लिहिलं तर जाईल का भाग? आता जाईल. कळलं काय? टोटल डिजिट्स किती पाहिजे? 6च्या मल्टिपल मध्ये पाहिजे, 6च्या पटीत पाहिजे. कळलं काय? नक्की? ओके. इथं किती आहे? 28 28 28. मी समजा 28 28 28 अजून एकदा लिहिला, आता 13 ने भाग जाईल का? नाही. अजून एकदा लिहिला, आता जाईल का? नाही जाणार. अंक बघा किती आहे? 2 4 6 8 10. अजून एकदा लिहिला, 12 अंक झाले. 6च्या पटीत आला का? नंबर पण रिपीट झाला का? कळलं का? तरच त्याला 13 ने भाग जाईल. कळलं काय 13चा विषय? ठीक आहे, हे तर कळलं ना. सिंगल नंबर 6 वेळेस रिपीट झाला पाहिजे किंवा 6च्या मल्टिपल मध्ये रिपीट झाला पाहिजे. 2 डिजिटचा नंबर 3 वेळेस रिपीट झाला पाहिजे आणि 3 डिजिटचा नंबर 2 वेळेस रिपीट झाला. पण जर जास्त वेळ रिपीट होतोय तर टोटल डिजिट्स बघा 6च्या मल्टिपल मध्ये आहे. कळलं काय 13चं लॉजिक?
सीसॅटवर क्वेश्चन होता बरं का याच्यावर, आणि क्वेश्चनली चांगला होता, सांगेल मी तुम्हाला नंतर. कळलं काय हा विषय? ओके, हे लिहून घ्या. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.